आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। नुकताच या ठिकाणी पेपर फुटी विरोधात आंदोलन सुद्धा करण्यात आलेलं आहे। पेपर फुटी वारंवार होते, काय सांगाल एकंदरीत? असं आहे की एकंदरीत 2014 साली ज्या वेळेला देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं त्यावेळेपासून आज तागायत प्रत्येक वेळी वेगवेगळ्या प्रकारचे पेपर फुटलेले आहेत। तहसीलदार परीक्षेचे पेपर फुटले, तलाठी परीक्षेचे पेपर फुटले, 10वीचे पेपर फुटले, 12वीच्या परीक्षेचे पेपर फुटले, परवानच्या दिवशी नीट परीक्षेचे पेपर फुटले, वैद्यकीय शिक्षण याचे पेपर फुटले। आणि म्हणून ही पेपर फुटी ही एक प्रकारची या राजवटीमध्ये ढगफुटी झाल्यासारखीच झालेली आहे, परंतु त्याच्यावर काही देणं घेणं नाही। पण या पेपर फुटीमधून भयानक अशा प्रकारचं एक सत्य बाहेर येतंय। ही पेपर फुटी केवळ विद्यार्थ्यांना पास करण्याकरता नाहीये, तर ही पेपर फुटीतून काही मोठ्या संस्थांचा हात आहे आणि या संस्थांच्या हस्तक्षेपामुळे किंवा काळ्या बाजारामुळे किंवा त्यांचा हात असल्यामुळं त्यांच्या संस्थेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पास करून घ्यायचं आणि मोठमोठ्या सरकारी नोकऱ्यांवर त्यांना दाखल करून घ्यायचं असं हे षडयंत्र आहे। हे केवळ त्या परीक्षेकरता बसलेले विद्यार्थी पास आणि नापास होण्यापुरेसे प्रकरण मर्यादित नाही आणि म्हणून हे अत्यंत भयानक आहे। SC असतील, SB असतील आणि OBC असतील, मराठा असतील यांच्या शिष्यवृत्ती या अर्थसंकल्पातून मिळालेली नाहीये असं सुद्धा वृत्त जे ते समोर असं आहे की यांच्या शिष्यवृत्त्या जवळजवळ आता बंद केलेल्या आहेत। तुम्हाला माहित नाही, काल परवापर्यंत या सगळा जो काही वर्ग होता शिष्यवृत्ती मिळणारा त्यांना 60% पर्यंत जर गुण मिळाले तर त्यांना शिष्यवृत्ती मिळत होती। आता सरसकट सगळ्यांना 75% गुण मिळाले तर शिष्यवृत्ती मिळेल असा एक खूप मोठा अंतर्गत डाव यांनी रचलाय आणि जवळजवळ सगळ्यांची शिष्यवृत्ती बंद करण्याचा यांनी घाट घातलेला आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात। तर हे होते शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आणि संपूर्णपणे पेपर फुटीवरती त्यांनी या ठिकाणी आपल्यासोबत बातचीत केली। कॅमेरा पर्सन अवधेश कोरी सह मी वैभव पाटील, मुंबई।